हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण ना आपल्या चॅनल मध्ये खूप छान आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। थोडीशी युनिक अशी रेसिपी आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे पराठे। आता खूप सोप्या पद्धतीने हे पोह्यांचे पराठे आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी काही थोडीफार तयारी सुद्धा करून घेतलेली आहे। चला तुम्हाला लगेचच ती तयारी दाखवते। इथे ना आपण कुकर मध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। मस्त अशा कुकरला 4-5 शिट्ट्या काढून घेतल्यात। आता कुकर थंड होतोय तोपर्यंत बाकीची काही तयारी करून घेतलेली आहे। इथे आपण ना 1 वाटीभर इतके पोहे घेतलेले आहेत। आपले जे नॉर्मल पोहे असतात तेच आहेत हे। 1 वाटीभर इतके कोरडे पोहे घेतलेले आहेत। आणि वाटण्यासाठी इथे आपण ना लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतली। आता सगळ्यात पहिल्यांदा ना मिक्सर मधून आपण हे पोहे वाटून घेऊयात। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पोहे टाकूयात। आता हे पोहे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला आपण पोहे कोरडेच वाटून घेतलेले आहेत। मस्त अशी पोह्यांची पावडर करून घेतली आपण इथे। आता ना हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता इथे पुन्हा आपण तेच मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूयात, लसणीच्या पाकळ्या टाकूयात आणि इथे ना मिरच्या टाकूयात। 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण इथे। आता ना मिक्सर मधून ह्याची एक पेस्ट तयार करून घेऊयात। इथे ना ही पेस्ट आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे ना आपण हे एक भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये हे जे पोहे मिक्सरला वाटून घेतले ते आपण टाकूयात। आता इथे ना 1 बटाटा उकडून किसून घेतलाय आपण। तो ना आपण जितकं पोह्यांचं मेजरमेंट घेतलेलं ना तेवढाच बटाटा घ्यायचा आपल्याला। साधारणतः 1 बटाटा घेतला इथे आपण। आता ही जी लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आपण तयार करून घेतलेली ती यामध्ये टाकूयात 1 चमचाभर इतकी। अर्धा चमचा धने पावडर टाकूयात। अर्धा चमचा गरम मसाला टाकूयात। पाव चमचा हळद टाकूयात आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकायचंय। आता इथे ना आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे प्रॉपर बाइंडिंग होण्यासाठी। साधारणतः 2 चमचे इतकं आपण गव्हाचं पीठ यामध्ये टाकूयात। चवीप्रमाणे मीठ टाकूयात। आता हे ना आपण मळून घ्यायचंय। बटाट्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचंय, पाणी न टाकता। आता इथे हे पीठ अगदी मस्त असं मळून घेतलंय आपण। साधारणतः 5 मिनिटांसाठी हे पीठ आपण झाकून ठेवूयात। इथे ना साधारणतः हे पीठ आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं। अगदी मस्त सॉफ्ट असं पीठ झालंय हे। तुम्हाला जर वाटलं ना पीठ थोडंसं कडक आहे किंवा जास्त छान असं बाइंडिंग होत नाहीये तर तुम्ही ना थोडासा बटाटा अजून ऍड करू शकता ह्याच्यामध्ये। म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल ना तसा बटाटा ऍड करा। आता आपलं पीठ अगदी मस्त सॉफ्ट असं तयार झालंय। आता मी ना इथे हातावरती थोडंसं तेल घेते आणि ना तेलाच्या साहाय्याने असे गोळे तयार करून घेऊयात आपण पिठाचे, कारण आता आपल्याला लगेचच पराठे लाटून घ्यायचे। अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घ्यायचे। आता इथे हे सगळे गोळे आपण तयार करून घेतलेत। आता लगेचच आपल्याला ह्याचे पराठे लाटून घ्यायचे। आता आपण इथे एक गोळा घेतलाय। पराठे लाटण्याआधी ना पोलपाटाला थोडंसं तेल लावून घेऊयात।
आता ना चौकोनी पराठा बनवून घ्यायचा आहे आपल्याला हा। अशा पद्धतीने ना ह्याच्या कडा काढून टाकूयात। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा एक पराठा आपण लाटून घेतलेला आहे। ते तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने अगदी मस्त असा पराठा आपण लाटून घेतलेला आहे। खूप जास्त पातळ नाहीये आणि खूप जाड सुद्धा नाहीये। आता ह्याला आपण शेकून घेऊया। इथे ना पॅन मस्त असा गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि हा पराठा आता आपल्याला शेकून घ्यायचा आहे। अगदी बारीक गॅसवरती ना सगळ्या बाजूने पराठा शेकून घेऊयात। आता एका बाजूने ना हा पराठा अगदी छान असा शेकून घ्यायचा आणि मग नंतर पलटूनच आपल्याला तो दुसऱ्या बाजूने शेकवायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हा पराठा मस्त असं शेकून घेतलाय आपण। ह्याला लगेचच ना सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात। आता पुन्हा पॅन वरती थोडंसं तेल टाकूयात। आता अशा पद्धतीने हा दुसरा पराठा सुद्धा शेकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे पोह्यांचे पराठे बनवून तयार आहेत। खूप सोप्या पद्धतीने हे पराठे आपण बनवलेत। मी ना लगेचच आता हा पराठा टेस्ट करून बघणार आहे। दिसायला खूप छान दिसतात। आता मी तुम्हाला जो शॉर्ट साठी बाईट दाखवला ना, तुम्ही खाऊन सुद्धा बघितलं, एवढा कमाल झालाय ना, तरी सुद्धा तुमच्यासाठी परत एकदा खाते। खूपच सुंदर, म्हणजे मी सांगूच शकत नाही, खरंच खूप सुंदर झाले ते पराठे। मुलं इतक्या आवडीने खातील ना हे असे काही पदार्थ। इव्हन तुम्ही पण ज्या दिवशी चपाती वगैरे बनवायचा कंटाळा येतो आणि खूप पोटभर असं काहीतरी खायचं असतं तरी त्यावेळी सुद्धा हे बनवू शकता। नाश्त्याच्या टाइमसाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे ना। दही आणि पराठे कॉम्बिनेशन खूप जास्त सुंदर लागतंय। दह्यामध्ये पण ना मी मीठ, साखर आणि थोडंसं लाल तिखट टाकलंय आणि ते दही घेतलंय, मग ते दही पण एकदम कमाल बनलंय। आणि हे पराठे तुम्ही पाहू शकता का, खूप सुंदर असे चौकोनी शेप दिलाय ना, त्याच्यामुळे ते दिसायला छान दिसतात। आणि ना अशा पद्धतीने थोडे शेप वेगळे असतील ना तर पदार्थ चवीला पण थोडे वेगळे लागतात। तुम्ही कधी पण ट्राय करून बघा आणि मुलं सुद्धा असं खूप आवडीने खातील असं थोडे चौकोनी पराठे वगैरे काही दिसल्यावरती। खरंच खूप कमाल झालेत। अगदी ना आवर्जून ट्राय करावी अशी ही पराठ्यांची रेसिपी। तुम्हाला जर हे पराठे लाटायला थोडं अवघड वाटत असतील ना पोलपाट लाटण्यावरती, तर तुम्ही ना एकतर बटर पेपर किंवा युनिव्रॅपचा पेपर असतो किंवा आपलं जे नॉर्मल घरामध्ये कॅरी बॅग असते ना, प्लास्टिकची एखादी बॅग, त्या बॅगेवरती पण हे पराठे लाटू शकता। अगदी इझिली लाटले जातील। किंवा जर पोलपाट लाटण्यावरती तुम्हाला जर लाटायला अवघड थोडे वाटत असतील तर, पण इतक्या सोप्या पद्धतीने बनतात आणि इतके कमाल लागतात ना, आवर्जून ट्राय करावी अशी ही रेसिपी आहे। मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला ना ह्या रेसिपीचे फोटो पाठवा। इन्स्टावरती टॅग करा। इन्स्टाचं अकाउंट खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे किंवा आता आपण इन्स्टाचं नवीन पेज ओपन केलंय खाद्य भ्रमंती आणि भटकंती, तुम्ही त्याच्यावरती सुद्धा मला टॅग करू शकता किंवा मग मला फोटो वगैरे पाठवा। मी ते ना युट्यूबच्या पोस्टला फोटो लावेन आणि तुम्ही आपल्या कोणत्या रेसिपी घरी ट्राय करताना मला कमेंट करून नक्की सांगा। खूप छान अशी रेसिपी आहे, आवर्जून ट्राय करावी अशी रेसिपी आहे, त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।